जय भीम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट स्पीकर सुरभी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण जे काही बोलेल ते सगळंच इंटरेस्टिंग असतं, त्यामुळे आजचा व्हिडिओ देखील खूप इंटरेस्टिंग होणार आहे। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणाबद्दलचे विचार जाणून घेणार आहोत। राष्ट्र संविधान का है तू ही शिल्पकार, तूने ही सिखाया है समानता का सार, अपनी कलम से की है देश रचना, एक एक शब्द तेरा भीम गर्जना। साहिब मेरे भीमराव, साहिब मेरे भीमराव, साहिब मेरे भीमराव, साहिब मेरे भीमराव। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। या वाक्याचा अर्थ आहे की शिक्षणामुळे आपल्याला ज्ञान आणि आत्मविश्वास मिळतो। तो माणूस अन्याय आणि अत्याचाराच्या विरुद्ध लढा देतो आणि आपल्या हक्कांसाठी देखील लढतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विद्याविभूषित होते। त्यांचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलूच होतं। मानवी जीवनातील जवळपास सर्वच क्षेत्रांना त्यांनी स्पर्श केला होता। शिक्षणासारखा दुसरा सर्वोत्तम गुरु नाही, आपल्या मतावरती ते ठाम होते। वंचित समाजाच्या शिक्षणासाठी त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। तसेच थॉट्स ऑन पाकिस्तान, हू वेर द शूद्राज, व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स, annihilation of caste, its origin and solution, द प्रॉब्लेम ऑफ रुपी असे अनेक महत्वपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिले, ज्यातून त्याचे शिक्षणाबद्दलचे विचार लक्षात येतात। शिक्षणासारखा दुसरा सर्वोत्तम गुरु नाही। शिक्षण हा जीवनातील प्रगतीचा मार्ग आहे, हे जाणून घेऊन विद्यार्थ्यांनी कठोर अभ्यास करून समाजाचे निष्ठावान नेते बनले पाहिजे। शिक्षण हे समाजाचा आत्मा आहे। शिक्षण ही एक चळवळ आहे। शिक्षण महत्त्वाचे आहे यात शंका नाही, परंतु शिक्षणाबरोबरच नैतिकता सुद्धा सुधारली पाहिजे। नैतिकतेशिवाय शिक्षणाचे मूल्य शून्य आहे। शिक्षण हे परिवर्तन घडवते। शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवून आणता येतात, असा आंबेडकरांचा विश्वास होता। शिक्षण हे मानवी हक्क, प्रतिष्ठा आणि न्यायाची जाणीव करते। न्याय आणि समतापूर्ण समाजाला प्रोत्साहन देते। शिक्षण हे माणसाला निर्भय बनवते, त्याला एकतेचा धडा शिकवते। शिक्षणामुळे त्याला त्याच्या हक्कांची जाणीव होते आणि त्याच्या हक्कांसाठी संघर्ष करण्यास प्रोत्साहन मिळते। एखाद्या समाजाची प्रगती साध्य करायची असेल तर शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही। शिक्षणाचा प्रसार करणे म्हणजे समाजाचा विकास करणे। तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रशिक्षणाशिवाय देशाची कोणतीही विकास योजना पूर्ण होणार नाही। यासाठी मुला-मुलींना शिक्षित करा, त्यांना पारंपरिक व्यवसायात गुंतवू नका। एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून लक्षात येते। यासाठी मुलांबरोबर मुलींना देखील शिक्षण देणे हे एखाद्या विषयावर मोर्चा काढण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, आत्मविश्वास बाळगा, कधीही हार मानू नका, हा त्यांचा प्रसिद्ध मंत्र होता, ज्यातून त्यांनी लोकांना शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक बदलासाठी संघटित होऊन लढण्याची प्रेरणा दिली। केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुमचे ज्ञान वापरणे पुरेसे नाही। शिक्षणाचा उपयोग केवळ करिअरसाठी करून चालणार नाही, तर सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी या ज्ञानाचा उपयोग केलाच पाहिजे। बाबासाहेबांनी शिक्षणाचा पायाभूत विचार करताना ज्यांना शिक्षणाचे महत्त्व कळत नाही त्यांच्यासाठी सक्तीचा कायदा असावा असे म्हटले। शिवाय शिक्षण सरसकट सर्वांना मोफत न करता जे फी देऊ शकतात त्यांच्याकडून ती घ्यावी, म्हणजे सक्तीच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यास मदत होईल, असेही त्यांचे मत होते। तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार आजही समता, बंधुता आणि शिक्षणाच्या रूपात आपल्यामध्ये जिवंत आहेत। बाबासाहेबांचे समतेविषयी, बंधुत्वाविषयी आणि शिक्षणाविषयीचे हे विचार आजच्या तरुणांना अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती देतात। जातीवाद आणि भेदभावाविषयी त्यांचे हे विचार आजही प्रासंगिक आहेत। तसेच 21व्या शतकात एक सर्वसमावेशी भारत घडण्यासाठी खूप उपयुक्त आहेत। तर मित्रांनो, हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणाविषयीचे विचार। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओज बनवेल त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येईल।
भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम. आम्ही हिंदू समाजात हीन गणले आहोत. इतकेच नव्हे तर हिंदूंच्या असमानतेच्या वर्तणुकीमुळे आम्ही सर्व हिंदुस्थान देशामध्ये सर्वांपेक्षा हीन गणले गेलो आहोत. हा कलंक धुवून काढण्याकरता, नरदेहाचे चीज करण्याकरता जर कोणता एखादा उपाय असेल तर तो म्हणजे हिंदू धर्माचा, हिंदू समाजाचा त्याग करणे हाच होय. बुद्धीच्या सागरात मंथन भीमात होते, समतेच्या भावनातील चंदन भीमात होते. तालात जीवनाच्या विषमता नाचलीही, न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते. संकल्प या मनाचा क्रांती करून गेला, निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला. दीपविले कैक ज्ञानी माझ्या धुरंधराने, इतिहास घडविला माझ्या